काल संसदेमध्ये ज्या पद्धतीनं अमेरिकेनं भारतीयांना जे बेकायदेशीरपणे अमेरिकेत राहत होते त्यांना पायात आणि हातात साखळदंड बांधून जणू काही हे अल कायदाचे अतिरेकी आहेत आणि अमेरिकेवर हल्लाच करायला गेले होते अशा पद्धतीनं विमानामध्ये सुद्धा साखळदंडानं बांधून 40 तास प्रवासात त्यांना बांधून ठेवलं आणि अत्यंत अमानुष रीतीनं त्यांच्याशी वागणूक त्यांच्याशी केली आणि ते विमान जे आहे त्यांचं C-18 हे लष्करी विमान अमृतसरला उतरलं. भारताच्या हद्दीत आल्यावर ही भारताची हद्द आहे. भारताच्या हद्दीत आल्यावर तरी त्यांनी त्यांच्या बेड्या काढायला पाहिजे होत्या कारण हा भारत देश आहे. तुम्ही अमेरिकेच्या हद्दीत त्यांना बेड्या घातल्यात पण भारताच्या हद्दीत सुद्धा त्यांनी एका अहंकारानं मस्तीत आपल्या लोकांच्या बेड्या ठेवल्या. त्यांना त्याच पद्धतीनं खाली उतरवलं आणि त्यांनी जगाला दाखवलं की भारताची काय इज्जत आहे, काय प्रतिष्ठा आहे. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. घुसखोरीचं समर्थन कोणी करणार नाही. आपण सुद्धा घुसखोरी या संकटाशी नेहमी संघर्ष करतो आहोत पण एक किमान माणुसकी असते, मानवता असते. बेड्या आणि हातकड्या घालून पायात अशा प्रकारे कधीही कोणाची परदेशी नागरिकांची धिंड काढली जात नाही. अमेरिकेचा कायदा अमेरिकेत असेल. सगळ्यात आधी तुम्ही या भारतीयांना जर नोटीस बजावली असती, समन्स बजावलं असतं की अमुक अमुक तारखेच्या आत तुम्ही भारत सोडा तर ते अधिक योग्य ठरलं असतं. आपल्या परराष्ट्र मंत्रालयानं त्या संदर्भात अमेरिकन प्रशासनाशी चर्चा करायला हवी होती की ज्यांना तुम्हाला काढायचं आहे त्यांना तुम्ही त्या प्रकारच्या नोटिसेस बजावा, त्यांना अल्टिमेटम द्या आणि त्यांची व्यवस्था आम्ही करू परत आणण्याची. इतर देशांच्या बेकायदेशीर नागरिकांसंदर्भात त्यांनी आपापली विमानं पाठवली आणि अमेरिकन प्रशासनाशी चर्चा केली. त्यात ब्राझील असेल, मेक्सिको असेल, इतर काही देश आहेत, कंबोडिया. पण भारतासारखा महान देश, इतके महान पंतप्रधान, त्यांना अमेरिकेपुढे शरणागती पत्करावी लागली. अख्ख्या जगानं हा तमाशा पाहिला आणि काल संसदेमध्ये राज्यसभेमध्ये परराष्ट्र मंत्री जयशंकर हे अमेरिकेची बाजू घेत होते, त्यांच्या कायद्याची वकिली करत होते. आमच्या देशातल्या आमच्या लोकांवर जी आफत आली, ज्या पद्धतीनं त्यांना अपमानित करून पाठवलं, आपल्याच देशामध्ये उतरवलं, त्याच्याविषयी त्यांच्याकडे काही उत्तर नाही. त्यांनी साधी निंदाही केली नाही अमेरिकेची. आता प्रधानमंत्री चाललेले आहेत अमेरिकेत प्रेसिडेंट ट्रम्प यांना भेटण्यासाठी. आम्ही असा प्रश्न उपस्थित केला, मीही विचार की ट्रम्प यांच्या भेटीमध्ये आपले प्रधानमंत्री हा मुद्दा उपस्थित करणार आहेत का की ज्या अमानुष पद्धतीनं भारतीयांना वागणूक दिली जाते आहे, जनावरांपेक्षा वाईट, अतिरेक्यांपेक्षा वाईट, ह्याच्यावर तुम्ही काही त्यांना विचारणार आहात का? तुमची हिंमत आहे का जाब विचारण्याची? हे आम्ही काल त्यांना विचारलं. पण मोदींची प्रतिमा ही लार्जर दॅन लाईफ असं दाखवली गेली. मोदी महाशक्ती आहे. हो, पण काल पाहिलं ना महाशक्ती. काल 120 भारतीयांना ज्या पद्धतीनं साखळदंड आणि बेड्या घालून आणण्यात आलं, आपल्याच भारतीय भूमीवर उतरवलं, म्हणजे विमानातून आपल्या भारतीय भूमीवर उतरताना सुद्धा त्यांनी त्यांच्या बेड्या काढल्या नाहीत. हे आपल्या कायद्याचं उल्लंघन आहे. अमेरिकेच्या लोकांनी भारताचा कायदा हातामध्ये घेतला. अमेरिकन लष्करानं आणि त्यांच्या प्रशासनानं अमृतसरला उतरून आमचा कायदा हातामध्ये घेतला. आमच्यासाठी ते गुन्हेगार नाही आहेत, तुमच्यासाठी असतील. आमच्यासाठी ते अपराधी आहेत का? त्याने आमच्या भूमीवर काही गुन्हा केला आहे का? नाही. तुम्ही उतरताना त्यांच्या बेड्या तरी काढायला पाहिजे होतात, पण अमेरिकेच्या लोकांनी त्यांच्या बेड्या काढल्या नाहीत. म्हणजे एका पूर्ण त्याने आमचा कायदासुद्धा पायदळी तुडवला. माध्यमातून बातम्या येत आहेत की राजकीय भूकंप होणार आहे. तुमच्या 9 पैकी 6 खासदारांचं बळ वळवण्यात शिंदेंना यश आलेलं आहे. 9 पैकी 6 नाही ते बघा की ऑपरेशन टायगर होईल, ऑपरेशन कमळ होईल, पण ऑलरेडी ऑपरेशन गिरड्याची शिंग झालेलं आहे.
अशा अफवा पसरत आहेत. कालच आम्ही आमच्या संसदेतल्या कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि आमचे सगळे खासदार उपस्थित होते. ते 9 आकडा चुकीचा सांगतात, 7 आकडा चुकीचा सांगतायत. त्यांनी पैकीच्या पैकी खासदारांचा आकडा घ्यायला पाहिजे. हां, ते कोणत्या गुंगीत आहेत हे त्यांनी एकदा समजून घेतलं पाहिजे. त्यांनी वैद्यकीय तपासणी पूर्ण केली पाहिजे स्वतःची, की ते कोणत्या गुंगीत आहेत हे लोक. आत्ता 12:30 वाजता श्री राहुल गांधी पत्रकार परिषद घेत आहेत कॉन्स्टिट्यूशन क्लबला. आपल्याकडे माहिती आली असेल, आज 12:30 वाजता लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी पत्रकार परिषद घेत आहेत आणि महाराष्ट्राच्या मतदार याद्या असतील, निवडणुकीत एकंदरीत जे घोटाळे झालेले आहेत त्या संदर्भात पुराव्यानिशी ते आपल्याशी चर्चा करणार आहेत. आता तुम्ही सांगितलं की त्यांचं ऑपरेशन कायगर आहे, मात्र एकीकडे नाही, कसलं ऑपरेशन त्यांचं काय आहे? कसलं ऑपरेशन आहे? प्रताप सरनाईकांना जे एसटी महामंडळाचं अध्यक्षपद मिळालं होतं ते पण काढलं गेलं. फडणवीस, माननीय मुख्यमंत्री फडणवीस हे रोज त्यांचं ऑपरेशन करतायत. रोज त्यांचा अपमान होतोय, रोज त्यांचा ऑपरेशन करतायत. हा जो आहे शिंदे गट, हा भारतीय जनता पक्षाच्या पोटात उगवलेला अपेंडिक्स आहे. तो कधी कापून टाकला जाईल. पोटामध्ये एक अपेंडिक्सची गाठ येते, ती गाठ आहे अपेंडिक्सची. ती हळूहळू सुचते आणि मग ती पिकते, ती फुटते किंवा कापून टाकली जाते. तेव्हा आमचं ऑपरेशन करण्यापेक्षा तुमचं अपेंडिक्सचं ऑपरेशन फडणवीस करतायत. जो भाजपला आलेला हा अपेंडिक्स आहे, त्याची तुम्ही काळजी घ्या. धनंजय मुंडेंच्या प्रकरणात पोटी प्रकरण हे त्यांचं वैयक्तिक आहे, मात्र त्यांच्यावरती घरगुती हिंसाचार केल्याचा अंशतः आरोप कोर्टाने मान्य केलेला आहे. अशा पद्धतीचा मंत्री राज्याच्या मंत्रिमंडळात असणं नैतिकतेच्या माझं काही मत नाही याच्यावर. तुम्ही हा प्रश्न महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारायला पाहिजे, अजित पवारांना विचारला पाहिजे. आमचा प्रश्न तुम्ही कशाला विचारताय? किंवा इथे या देशात महिला आयोग आहे, राष्ट्रीय महिला आयोग आहे, त्यांना विचारायला पाहिजे. फार ताकदीचा महिला आयोग आहे ना भारतीय जनता पक्षाच्या ताब्यातला. महाराष्ट्रात महिला आयोग आहे, त्यांनाही प्रश्न विचारा. लाडकी बहीण योजनेमध्ये 1 महिन्यात 5 लाखांची घट झालेली आहे सर. 4 चाकी आढळली तर योजना तुम्हाला मिळणार नाही, लाभ मिळणार नाही. हळूहळू बरेच लाडक्या बहिणी त्या योजनेतून काढल्या जातात. सरकारच्या तिजोरीत पैसे नाही आहेत. निवडणुका संपलेल्या आहेत, बहिणींनी मतं दिलेली आहेत. 1500 रुपये 3 महिन्याचे त्यांना पोचलेले आहेत, पण आता पैसे नाही आहेत. त्याच्यामुळे जेवढं त्यांना हे ओझं कमी करता येईल तेवढं ते करतील. नीती आयोगापासून अनेक वित्तीय संस्थांनी ह्या योजनेवरती आपलं एकदम कठोर भाष्य व्यक्त केलं आहे. चला सर, उद्योगपतींना त्रास देणाऱ्यांच्या विरोधात मोकुगा लावा असं मुख्यमंत्री म्हणतात. धनंजय मुंडे यांच्यावरती अशा पद्धतीचे आरोप झालेले आहेत, त्यांच्या विरोधात कोणता गुन्हा दाखल होऊ शकतो? महाराष्ट्राच्या कालच्या निवडणुकीमध्ये अनेक उद्योगपतींकडून खंडण्या गोळा केल्या आणि या खंडण्या गोळा करणारे तुमच्या सरकारमध्ये आहे. जो शेकडो कोटी रुपये खर्च झाला तो काय त्यांच्या घरामध्ये नोटांच्या मशीन लावलेल्या नव्हत्या. उद्योगपतींकडूनच पैसे गोळा केले आणि जोर जबरदस्ती आणि धमक्या देऊन पैसे गोळा केलेले आहेत. देवेंद्रजी फडणवीस यांनी जरी भूमिका घेतली असेल तर ती त्यांनी अत्यंत त्याचं कठोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे. महाराष्ट्रातला उद्योग बाहेर का चालला आहे त्याला कारण इथे निर्माण झालेली दहशत आणि दहशत निर्माण करणारे त्यांच्या सरकारमध्ये आहेत, सरकारच्या आसपास आहेत. मी त्यांचं या भूमिकेचं स्वागत करतो. आम्ही उद्धव ठाकरेंनी काल भाषण करताना महायुतीला शिवाजी महाराज हे ईव्हीएम वाटतात असं म्हटलं. नक्की प्रत्येक वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर करायचा, इतिहासातले खोटे दाखले द्यायचे, मतं मागायची आणि शिवाजी महाराजांच्या विचारांचं राज्य चालवायचं नाही ही यांची भूमिका आहे. जनसंघाशी संबंधित लोक ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान निवडणुकीनंतर सुरू केलेला आहे तो पाहिल्यावरती आम्हाला चिंता वाटते. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिष्ठा, मान, सन्मान सध्याचं सरकार राखणार आहे की नाही हा आमच्यापुढे फार मोठा प्रश्न आहे. हिंदूंनी चांगले कपडे घालावे, म्हणजे पारंपरिक वेश परिधान करावा आणि इंग्रजी बोलू नये असं मोहन भागवतांनी अजब विधान केलं. हे अजबच आहे ना. हे अजब विधान असेल तर या भारतामध्ये मोदींच्या काळामध्ये जे इंटरनॅशनल स्कूल्स आलेले आहेत
इंटरनॅशनल स्कूल्स ज्या सगळ्या पेव फुटलेल्या आहे, तर RSSच्या लोकांनी त्या शाळा बंद पाडाव्यात आणि इंग्रजी शिकणारी आपली मुलं, भाजपच्या नेत्यांची मुलं जी परदेशात शिकायला गेलेली आहेत, त्यांना ताबडतोब बोलवावं इथे. त्यांना सगळ्यांना परत बोलवा. या देशामध्ये सर्वाधिक परदेशात शिकणारी जे मुलं कोणाचे असतील ते भारतीय जनता पक्षाच्या आणि संघ परिवाराच्या नेत्यांचे आहेत. त्या सगळ्यांना त्यांनी भारतामध्ये परत बोलवावं आणि परत एकदा त्यांना नव्यानं शिक्षण द्यावं आणि मग ज्या रिजनल लँग्वेजेस आहेत त्याच्यात त्यांनी नव्यानं शिक्षण घ्यावं. गुलाबराव पाटलांनी म्हटलं महायुतीमध्ये जर अजित पवार नसते तर 100 आमदार आमचे निवडून आले असते. अजित मागण्या एंट्री झाली. अजित पवार उत्तर देतील. बोलो हिंदी में कुछ है कुठला सोयाबीनचा या संदर्भात अद्यापर्यंत केंद्र सरकारने कोणती भूमिका घेतली? केंद्र सरकार महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अत्यंत आडमुठेपणाची भूमिका घेते. आम्ही वारंवार प्रश्न मांडतो. उद्याच्या अर्थसंकल्पातल्या चर्चेत सुद्धा आम्ही हा प्रश्न मांडणार आहोत असं ठरलंय आमचं. आज आपली पत्रकार परिषद होणार आहे, मोठी 12:30 वाजता मेसेज आलेला आहे आम्हाला. होय. काय मुद्दे असतील त्याने महत्त्वाचे? बघा, आज राहुल गांधीजी जे आहेत, राहुल गांधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, विरोधी पक्ष नेते, हे 12:30 वाजता कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये एक महत्त्वाची पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राच्या निवडणुकीत आणि मतदानात जे घोटाळे झालेले आहेत ते पुराव्यासह समोर मांडण्याची मला शक्यता वाटते. मी पण त्या पत्रकार परिषद आहे, त्यांचा मला फोन होता. आम्ही आहोत आणि इतर सुद्धा नेते आहेत. सुप्रियाताई आहेत. येस, देखिए, जिस तरह से हमारे जो इलीगल इमिग्रेंट्स हैं वो अमेरिका के लिए है, लेकिन जब भारतीय सीमा में उनका प्रवेश हुआ, उनकी फ्लाइट का, तो हमारा कानून लागू होता है. तो हमारा कानून अगर लागू होता है तो हमारे लिए वो कोई गुनहगार अपराधी नहीं है. तो जब भारत की सीमा में प्रवेश हो गया तो उनके पैरों में और हाथ में जो जंजीर और बेड़ियां बांधी तो छोड़नी चाहिए थी. लेकिन हमारे ज़मीन पर उनका C-18 फ्लाइट उतरा और उसी हालात में जंजीर और बेड़े के साथ हमारे ज़मीन पर उतारा गया. ये हमारा कानून का उल्लंघन है. क्या कर रहे जयशंकर जी, क्या कर रहे मोदी जी, क्या करते अमित शाह जी? अमेरिका का विमान फिर उड़ने नहीं देना चाहिए था. अगर हमारे कानून का उल्लंघन किया है ये लोगों ने तो अमृतसर से विमान को वापस फ्लाई नहीं करना देना चाहिए था, हिम्मत दिखानी चाहिए.